आज आहे ओंकारला बघण्याचा कार्यक्रम. आम्ही सगळे आलो आहोत तिकडे. काय मुलाला काय प्रश्न विचारायचे आपले विचारून घ्या पाहुणं. तर मग काय विषय पब्लिक, ओंकारच्या घरात ठरलेला कार्यक्रम देवाचा. तो कार्यक्रम गावात नसून बाहेरच्या गावात जायचा असला मला कानसला ते उजडाय 5:30 वाजल्यापासून फोन करायला लागले, आवरा गे फोन एवढे आलत. आणि मग म्हटलं की आपण जरा मनाव घ्या. पाटाचं उजडाय 7ला मी गेलतो कानस आमचं जायचं आहे म्हणलं फुल जसं की उजडाय कुठं पुरगीला बघायला जायचं असल्या गडी टरटर तयार झाली. ओंकारच्या घरात जाऊन बघतोय तर तिने सगळं आवरून घेतलेलं आणि दुधाचं कप घेऊन आम्ही मारली कल्टी. रुकडीची नदी वळडून आम्ही एका पराशी एक मागं बसलेलो उभं आणि निघालेलो शिरो चिंचवाडच्या रस्त्यात. गावात गेल्या गेल्या गाड्यासनी भुका लागल्या. उपवास असल्यामुळे गप टॉमॅटो शाबू खायला लागले दोघं. बाहेरनं नुसताच नाश्ता करून आलो. तेवढ्यातच ओंकारच्या मामीने आणि घरात आल्यावर नाश्ता. ह्या गाड्यांच्या दोघांचा उपवास असल्यामुळे मला तेवढी शाबूची प्लेट उचलली आणि कानसला दिलं केळं खायला. तेवढ्यातच नाश्ता करून आम्ही निघालो देवासनी गावातल्या निवद दावा. तेवढ्यातच घरातल्याने देवाचा कार्यक्रम करायला सुरुवात. घरापाशी सगळी गाडीत एका येऊन बसलीत आणि आम्ही पोहोचलो नदीवरती. घोंगड्यावरती सगळं देव एका परशी एक हातरून घेतलं आणि इकडे घरातले सगळे वयस्कर माणसं पुढे होऊन देवाची देवपूजा करायला सुरुवात. जशी पूजा होईल तसं देव इकडे अवतार घेत असतात आणि माणसाची चूक बोल दाखवून ती कबूल करायला होती. मुळात आमची जी एक सगळ्यात मोठी चूक झाली ती कानसला नदीवर. इकडे देवपूजा चालू आणि तिकडे नदीत हातपाय धुत बसली. काय वावर कधी सुधारायचं काय. नदीवरचं पूजन झाल्यानंतर घरच्या रस्त्याला लागल्यानंतर देवाला एक मानाचा कोंबडा ओवून सोडलं. नदीवरचं शूट तिने आवरून आम्ही निघालेलो घरच्या रस्त्याला, कारण की पुढे जाऊन घरात पण शूट करायचं होता. तर जाताना आमचं एक कानस बघा. असे एखादं बेनस तुमच्या मित्रांमध्ये कोण असेल त्याला कमेंट बॉक्स मध्ये टॅग करा. आता भुकाले लागलेला त्यासाठी आम्ही 4 चौघी हॉटेलवरती थांबली. सगळ्यात क्वालिटी झुणका भाकर खायसाठी आम्ही येऊन थांबलो. गावात आल्या घरातलं शूट सगळं कंप्लीट केलं आणि येऊन पोचलो खालच्या गोट्यावर. कारण इथं गाईच्या व्यवहाराला व्यापारी आलत. गाईचा व्यवहार झाला आणि आपण निघालो वैरणीच्या दिशेला. गेल्या हत्ती कासा 2 कवळ काढलं आणि आलो घराकडे आलो आणि झाट करून गोट्यावर आवरून निघालो आम्ही कोल्हापूरच्या वाटेला. आपली इलेक्ट्रिक गाडी शोरूमला सोडलेली ती घेऊन जायचं होतं आपल्याला. गाडी एकदम चकचकीत करून घेतली. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करा. भेटूया आपण मग पुढल्या भागात.